ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मात् श्री गुरवे नमः। प्रिय मित्रांनो, नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। यामध्ये आपण एक गोष्ट बघत असतो, तेव्हा आज आपण एक गोष्ट बघूया। बघा, भगवंताचा भक्त आणि जो दुसरा नास्तिक आहे यांच्यामध्ये फरक काय असतो। आता जो भक्त असेल त्या भक्ताच्या जीवनामध्ये जर काही संकट आली तर भगवंत ती दूर करतात। माताजी म्हणायच्या की जर भक्ताच्या जीवनामध्ये त्याचा पाय तुटणार असेल तर त्याला फक्त एखादा खिळा टोचेल, म्हणजे त्याचा जो अपघात होणार होता त्यामध्ये पाय जाणार होता तो पाय गेला नाही, पण थोडासा मार लागला। म्हणजे भगवंत आपले दुःख दूर करतात। आपल्या कर्माप्रमाणे दुःख येईलच, पण त्या दुःखाची इंटेन्सिटी कमी करतात आणि भगवंत आपल्याला कशा प्रकारे मदत करेल याची आपण कल्पना करू शकत नाही, कारण त्याच्याकडे अनेक मार्ग आहे। तो कोणत्याही मार्गाने आपल्याला संकटातून बाहेर काढू शकतो, आपण कल्पनाही करू शकत नाही। सुरुवातीला आपल्याला वाटतं की हे दुःख का झालं, पण शेवटी आपल्याला त्याचा परिणाम कळतो की अरे या दुःखामुळे तर आज ही आपली चांगली अवस्था झालेली आहे। आता एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होणार असेल, ठरलेलं असेल, पण काही कारणामुळे ते होऊ शकलं नाही। आता दुःख वाटेल, मुलीच्या आईवडिलांना दुःख वाटेल की अरे आपल्या मुलीचं लग्न झालं नाही, ऐन वेळेस तुटलं, पण त्यामधून काय होणार आहे हे भगवंताला माहिती आहे। ती मुलगी, तिचे आईवडील जर भगवंताचे भक्त असेल तर बघा, त्यांना 1 वर्षानंतर कळेल की ज्या मुलाशी लग्न होणार होतं तो मुलगा वारला, तो अपघातामध्ये गेला। आता भगवंताला आपल्याला वाचवायचं होतं म्हणून तात्पुरतं आपल्याला दुःख झालं, पण शेवटी बघा, नाहीतर मुलगी विधवा झाली असती, तो विवाह जर झाला असता तर भगवंताने तो विवाह तोडला। आपल्याला वाईट वाटते की अरे लग्न जुळलेलं लग्न तुटलं, पण त्यामधून शेवटी चांगलंच निर्माण झालं ना। तर भगवंतावर आपला पूर्ण विश्वास पाहिजे की भगवंत जे काही करतो ते सगळं आपल्या कल्याणासाठी करत असतो, कारण आपल्या सगळ्यांवर त्याचं प्रेम आहे। त्याला आपल्याला दुःख द्यायची नाही। आपण आपल्या कर्माप्रमाणे दुःख ओढवून घेतो, पण भगवंतावर जर भक्ती असेल तर तो आपल्या दुःखाचं प्रमाण कमी करतो। थोडेफार दुःख भोगावे लागतील, पण तरीसुद्धा तो काही ना काही मार्ग काढतो। जर एखाद्याचा मृत्यू होणार असेल तर त्याला एखादा आजार होईल, त्या आजारामध्ये तो 6 महिने भोगेल, पण तो बरा होईल, त्याचं आयुष्य वाढेल। म्हणजे भगवंत ते करू शकतात, त्याच्या कर्माचे भोग करून त्याला दुसरे काही आजार देऊन त्याचं आयुष्य अजून वाढवू शकतात। हे भगवंताला शक्य आहे, पण नास्तिक मनुष्य यावर बिलकुल विश्वास करत नाही। त्याला वाटते की हे सगळं थोतांड आहे, कुठे भगवंत वगैरे आहे आणि भगवंत काही मदत वगैरे करत नाही, कारण तिथे विश्वासच नाही आहे, त्याच्या मनामध्ये संशय आहे। म्हणून भगवंतावर नेहमी आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात त्या आपल्या चांगल्यासाठीच घडतात। ती भगवंताचीच इच्छा असते। भगवंत आपलं कधीही वाईट करणार नाही। भगवंतावर विश्वास पाहिजे। तो आपल्याला कोणत्या मार्गाने घेऊन जाईल हे आपल्याला माहिती नाही। कधीकधी मार्ग कठीण असू शकतो, कधीकधी काटेरी मार्ग असू शकतो, तरी पण आपण भगवंतावरचा विश्वास गमावता कामा नये। हे दुःख तात्पुरते आहे, पण त्यामधून भगवंताला आपलं कल्याणच करायचं आहे।
हे नेहमी भक्तांनी लक्षात ठेवायला पाहिजे. तर इथे तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो. एक राजा होता आणि एक त्याचा मंत्री होता. आता हा राजा नास्तिक होता. तो भगवंतावर बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. पण त्याचा जो मंत्री होता तो भक्त होता. भगवंतावर त्याची श्रद्धा होती, भक्ती होती. आता एक दिवस काय झालं, दोघंही शिकारीला निघाले. राजा घोड्यावर बसून राजा आणि त्याचा मंत्री दोघंही शिकार करण्याला जात आहे, जंगलामध्ये जात आहे. आता शिकार करता करता त्या राजाच्या बोटाला थोडा मार लागला आणि त्यामधून रक्त पडू लागलं. तेव्हा राजा खूप जोरात ओरडला, अरे हे काय झालं, हे काय झालं, माझ्या बोटाला इजा झाली, माझं बोट कापल्या गेलं, रक्त होत आहे. तेव्हा तो मंत्री म्हणतो, राजेसाहेब एवढे घाबरता कशाला, ही सगळी भगवंताचीच इच्छा आहे, हे सगळं भगवंताच्या इच्छेनंच झालेलं आहे, तुम्ही त्याची कशाला एवढी काळजी घेता. आता राजाचा तर देवावर विश्वास नव्हता. त्याला खूप राग आला आणि रागाच्या भरात त्याने त्या मंत्र्याला असं मागे ढकलून दिलं. तर बघा, आता मागे ढकलून दिलं, मागे गवताचे झुडपं होती आणि त्यामध्ये एक विहीर होती. आता तो मंत्री बिचारा त्या विहिरीमध्ये पडला. आता राजाला वाईट वाटलं की अरे काय झालं, मंत्री विहिरीत पडला, आता वाचवायचं कसं, काही करू शकत नव्हता. आता राजा परत निघाला, आपल्या महालाकडे परत निघाला. जाता 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 तो रस्ता विसरला आणि जंगलामध्ये भरकटू लागला. त्या जंगलामध्ये भटकता भटकता रात्र होऊन गेली. रात्र झाली, आता काही दिसेना, आता काय करायचं. त्या जंगलामध्ये एक कालीचं मंदिर होतं. कालीचं मंदिर होतं आणि त्या कालीच्या मंदिरामध्ये काही पुजारी होते. ते सगळे काय होते, कालीचे भक्त होते आणि त्या काली मातेला प्रसन्न करण्यासाठी दरवर्षी त्यांना एक नरबली द्यावा लागायचा. आता ते पुजारी शोधत होते की एखादा माणूस मिळाला पाहिजे, त्याला आपण मातेला बळी देऊ शकतो. असे फिरता 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 त्यांना राजा दिसला. राजाला पकडलं. त्यांना वाटलं की अरे राजा मिळाला, राजासारखा बळी, माता खूप प्रसन्न होईल, असा बळी मिळणं फार कठीण आहे. आता आपण राजाचा बळी देऊ म्हणजे काली माता संतुष्ट होईल. त्या लोकांनी राजाला पकडलं, घेऊन गेले, मंदिरामध्ये स्नान दिलं, सगळं काही दिलं. स्नान झाल्यानंतर त्याला बळी देण्यासाठी घेऊन गेले. तेव्हा त्यांनी बघितलं की त्या राजाच्या बोटाला कुठेतरी इजा झालेली आहे, जे बोट कापलेलं आहे. आणि जर शरीरावर कुठे जखम असेल तर असा बळी दिला जाऊ शकत नाही, कारण तो पूर्णही अपूर्ण आहे, जे कुठेतरी जखम आहे. म्हणून जर शरीरावर कुठेही काही इंजुरी असेल तर अशाला बळी देता येत नाही. तेव्हा त्यांना आढळलं की राजाचं बोट कापलेलं आहे. त्या पुजाऱ्यांना खूप राग आला. अरे म्हणे हे काय, माता असा बळी स्वीकारणार नाही. त्या राजाला 2 थापडा मारल्या आणि हाकलून दिलं. आता राजा आपल्या घोड्यावर जात आहे, जंगलामध्ये भटकत आहे, इकडे तिकडे भटकत आहे आणि हे लोक पुन्हा दुसरा बळी शोधायला निघाले. असं करता करता सकाळ झाली. त्या राजाला वाटलं की हे बोटाला दुखापत झाली म्हणून आपला प्राण वाचला. तो आपला मंत्री म्हणाला होता की राजेसाहेब, ही देवाचीच इच्छा आहे, तुम्हाला ही जी दुखापत झाली आहे देवाच्या इच्छेनं झाली आणि ते आपल्या भल्यासाठीच असते. तेव्हा त्या राजाला वाटलं की आपण त्या आपल्या मंत्र्याला शोधलं पाहिजे. तो दिवसा शोधत 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 त्या ठिकाणी आला, ज्या ठिकाणी विहीर होती. त्याने विहिरीमध्ये दोर टाकला
आणि शेवटी मंत्र्याला बाहेर ओढून काढलं. तेव्हा मंत्री बाहेर आला आणि राजा म्हणाला की अरे बघ, रात्रभर तुला त्या विहिरीमध्ये राहावं लागलं. तू म्हणतो की भगवान एवढा करुणामय आहे, सगळं भगवंताच्या इच्छेनं होतं. आता जर भगवंत एवढा दयामय आहे तर तुला त्याने दुःख कसं दिलं? रात्रभर तुला या विहिरीमध्ये ठेवलं. आता या विहिरीमध्ये साप आहे, पाणी आहे, तू मेला असता. एवढं दुःख तुला भगवंताने का दिलं? तेव्हा तो भक्त म्हणतो की राजेसाहेब, ही पण भगवंताचीच इच्छा आहे. बघा, तुमच्या बोटाला जखम झालेली होती, देवाने तुम्हाला ती छोटीशी जखम दिली म्हणून आज तुमचा प्राण वाचला. नाहीतर तुम्हाला बळी दिलं असतं, तुम्ही प्राण गमावला असता. तुमचं भगवंताला रक्षण करायचं होतं म्हणून भगवंताने तुम्हाला बोटावरती थोडी जखम दिली. ठीक आहे, माझं ठीक आहे, पण तुझं काय? आणि मला भगवंताने रात्रभर विहिरीमध्ये ठेवलं. जर मी तुमच्यासोबत आलो असतो तर काय झालं असतं? तुम्हाला जखम होती, तुम्हाला ते बळी देऊ शकले नसते, पण मी तर चांगला होतो, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी तुम्हाला सोडून दिलं असतं आणि माझा बळी दिला असता. भगवंताला मला पण वाचवायचं होतं म्हणून देवाने मला विहिरीमध्ये रात्रभर ठेवलं, माझा प्राण वाचवला आणि तुमच्या बोटाला जखम दिली, तुमचाही प्राण वाचवला. म्हणजे आपल्या दोघांनाही भगवंताने वाचवलं. नाहीतर तुम्ही किंवा मी दोघांपैकी एकतर गेलोच असतो. तेव्हा राजाचा विश्वास बसला की अरे, तू म्हणतो ते खरं आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही होत असतं, ज्या काही घटना घडत असतात, त्या भगवंताच्या इच्छेनं घडत असतात आणि त्यामधून आपलं कल्याणच होणार असते. भगवंताला आपलं कल्याणच करायचं असते. तो आपला जीवलग आहे, आपला आईवडील आहे. तो आपलं नेहमी शुभचिंतनच करत असतो. आपलं कधी वाईट व्हावं असं त्याला कधी वाटत नाही. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा आणि जीवनामध्ये जे काही येईल ते भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारा, भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारा. त्यामध्ये अजिबात दुःख करू नका, शोक करू नका, कारण त्यामधून पुढे चांगलं होणार आहे. तुम्हाला आता कळत नाही, पण भगवंताला सगळं कळतं. त्याला तुमचा भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ सगळं कळतं आणि तुम्हाला या संसारामधून कसं बाहेर काढावं हे पण त्याला कळतं. म्हणून कधीही भगवंतावर संशय करू नका, म्हणून कधीही देवावर संशय करू नका. जीवनामध्ये जे काही चांगलं वाईट येईल ते सगळं भगवंताची इच्छा म्हणून स्वीकार करा. भगवंतावर श्रद्धा विश्वास ठेवा आणि कधीही मनामध्ये संशय बाळगू नका की भगवंत आपल्याला दुःखच देतो, मग उपयोग काय आहे भगवंताचा? आपण भगवंताचे भक्त आहोत, पण जीवनामध्ये सारे दुःखच आहे असं म्हणून भगवंताला सोडून देऊ नका, त्याला धरून राहा. तुमच्या जीवनामध्ये सुख येवो दुःख येवो त्याला धरून राहा, तोच तुमचं कल्याण करणारा आहे. हा मनामध्ये पक्का विश्वास ठेवा, म्हणजे मग तुम्हाला कसलीही भीती नाही. तुमचा सगळा भार भगवंत घेतील. जर तुमची सगळं सहन करण्याची तयारी असेल तर भगवंत कधीकधी तुमची परीक्षा पण घेतील आणि परीक्षेमध्ये बघतील की तुमचा भगवंतावरचा विश्वास तर कमी झालेला नाही ना. मी हैदराबादला होतो, तिथे एक कपल होतं, दोघंही भक्त होते. आता त्या बाईचा नवरा तो वारला, त्याचं 60 वर्षाचं वय होतं आणि बरेच आजार होते. तो अचानक गेला. आता नवरा गेल्यानंतर बायको म्हणते की आम्ही तर ठाकूरांची भक्ती केली, मग माझा पती कसा काय गेला? आणि तेव्हापासून तिनं मठामध्ये येणंच बंद करून दिलं. ठाकूरांवरची श्रद्धाभक्ती तिची पूर्ण निघून गेली. अरे बाबा, जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे, हे प्रत्येकाला येणार आहे, त्या बाईला पण येणार आहे, ती पण नंतर गेलीच. म्हणजे बघा, अशा प्रकारे जीवनामध्ये जर घटना घडल्या तर आपला भगवंतावरचा विश्वास कमी होतो.
भगवंताविषयी आपल्या मनामध्ये संशय येऊ लागतो. पण आपण असं कधीही करू नये. कधीही भगवंतावर दोष देऊ नये. तो आपलं कधीच वाईट करू शकत नाही. त्यामुळे कधीकधी दुःख जरी आले तरी त्यामधूनही भविष्यात काहीतरी चांगलंच होणार आहे हा मनामध्ये पक्का विश्वास ठेवा. मग तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. तर ह्या गोष्टीवरून आपल्याला हेच कळलं आहे की बघा, दुःखामधून सुद्धा जीवनामध्ये सुख येतात. आणि जेव्हा जीवनामध्ये दुःख येतात तेव्हा आपल्याला भगवंताची आठवण होते. हे नेहमी लक्षात ठेवा. भगवंत आपलं नेहमी कल्याणच करत असतो. हेच आपण आज या गोष्टीवरून बघितलेलं आहे. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.